थांबा. जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला या दोन जागृत माऊलींचे हे गुपित माहित असायलाच पाहिजे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि येरमाळ्याची आई येडेश्वरी या दोन देवींमध्ये नक्की काय नातं आहे आणि येडेश्वरी मातेची मूर्ती किंचित तिरपी का आहे या मागचं रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल. लोकांच्या श्रद्धेनुसार आई तुळजाभवानी ही मोठी बहीण आणि आई येडेश्वरी ही तिची लहान बहीण मानली जाते. पण या नात्यामागे एक अद्भुत लीला आहे. कथा अशी आहे की जेव्हा भवानी माता या भागात आली तेव्हा तिच्या रूपाने वेळ लावलेली ही बालशक्ती तिच्या भक्तीत पूर्ण वेडी झाली होती. तिने आईची साथ सोडलीच नाही. या निष्पाप भक्तीवर प्रसन्न होऊन तुळजाभवानी मातेने येडेश्वरीला थेट आपल्या हृदयात स्थान दिले. तीच ही आई येडेश्वरी असं म्हणतात की आई येडेश्वरीच्या मूर्तीचे उदय थेट तुळजापूरच्या भवानी मातेशी जोडलेले आहे. म्हणून आजही येरमाळ्याची मूर्ती किंचित कललेली म्हणजे तिरपी दिसते. आहे की नाही थक्क करणारं रहस्य. जर तुम्ही या दोन माऊलींचे भक्त असाल तर कमेंट मध्ये उदे ग अंबे उदे नक्की लिहा.